ओम नमः शिवाय मित्रांनो. मी महेंद्र कदम महायोगी रुद्राक्ष मुंबईवरून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आशा करतो की तुम्ही सगळे खुश आहात, निरोगी आहात. असे सगळे खुश राहा, निरोगी राहा. आई वडिलांची सेवा करा, मोठ्यांचा आदर करा आणि गरजवंतांची सेवा करा. आता आज आपण ह्या व्हिडिओमध्ये रुद्राक्षांची काळजी कशी घेतली जाते, म्हणजे बरेचसे लोक आहेत ज्यांनी रुद्राक्ष घेतलेला आहे किंवा घेणार आहेत, पण मग त्यांना पुढचा प्रश्न हा पडतो की रुद्राक्षाचं नक्की मेंटेनन्स कसं करायचं, त्याची काळजी कशी घ्यायची, म्हणजे त्याची निगा कशी राखायची, म्हणजे जेणेकरून ते खराब होऊ नये किंवा त्याच्यावरती आपण काळजी नाही घेतली ते क्रॅक्स पडतात का किंवा ते खराब होतात का कालांतराने, त्याची आयुर्मर्यादा काय आहे, नेमकं काय केलं जातं याबद्दल तुमचं काय मत आहे, असं भरपूर लोकांनी मला सजेस्ट केलं होतं व्हिडिओच्या एक टॉपिकसाठी, विषयासाठी. तर त्यामुळे मी ठरवलं की आता तसं पण आता श्रावण, आपलं पवित्र असं श्रावण सुरूच आहे. तर ह्या काळात आपण शिव आराधना, भक्ती, शुद्ध आचरण आणि रुद्राक्ष ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय बोलणार, म्हणून मी ठरवलं की आज आपण ह्या विषयावरती व्हिडिओ बनवूया. तर चला मग, तुमची पण सेम शंका असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये आणि ज्यांच्या अशा लोकांमध्ये ज्यांना ह्या रिलिजियस कंटेंटमध्ये इंटरेस्ट आहे, जेणेकरून भरपूर लोक रुद्राक्ष आत्मसात करतील आणि त्यांचे जीवन चांगल्यासाठी परिवर्तित होईल. मित्रांनो, कसं आहे की आपण एकदा रुद्राक्ष धारण केला, काही विशेष असे नियम नाही आहेत जे, म्हणजे एक वेगळी डूज आणि डोंटची लिस्ट तुम्हाला मी हँडओव्हर करणार नाही आहे किंवा खूप अशा काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी नाही आहेत जेणेकरून तुम्हाला खूप त्रास होईल किंवा तुम्हाला भरपूर दिवसातले 2-3 तास काढावे लागतील किंवा खूप अशी लेंदी प्रोसेस फॉलो करावी लागेल, असं काहीही नाही आहे. तुम्हाला मिनिमम वेळच द्यावा लागेल दिवसामधला आणि नक्की काय केलं पाहिजे हे मी आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, केअरफुली ऐका, समजून घ्या. तुम्हाला नाही समजलं जरी काही, तरी पण या संदर्भात किंवा अजून काही रुद्राक्ष रिलेटेड काही शंका असेल किंवा रिक्वायरमेंट असेल तर 24/7 तुम्ही महायोगी रुद्राक्षाला कनेक्ट होऊ शकता. आम्ही तुमच्या सेवेसाठी, तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहोत. त्या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या. मित्रांनो, एकदा रुद्राक्ष आपण जेव्हा धारण करतो, एकदम प्रॉपर रिच्युअल्सने ते तुम्हाला मिळालेलं आहे, एनर्जाईज प्राणप्रतिष्ठा करून तुम्ही ते धारण केलेलं आहे. आता पुढची स्टेप आहे की रुद्राक्षाची मी काळजी कशी घ्यायची, मेंटेनन्स कसं ठेवायचं रुद्राक्षाचं. कारण रुद्राक्ष हे शिवस्वरूप आहेत आणि म्हणजे ते धार्मिक आहे, पवित्र आहे. तर तो आपली काळजी करणार आहे, रुद्राक्ष आपली लाईफ चांगल्यासाठी बदलणार आहेत. मग आपलं पण कर्तव्य की आपण पण रुद्राक्षाची त्याच तत्परतेने आणि आतुरतेने काळजी घेतली पाहिजे. तर काय करायचं की रुद्राक्ष तुम्ही दिवसभर धारण करून ठेवायचंच आहे. रात्री झोपताना तुम्ही एक हॅबिट बनवा की रात्री झोपताना ते रुद्राक्ष सर सिंगल असेल क्वांटिटीमध्ये गळ्याजवळ पेंडंट किंवा हातामध्ये ब्रासलेट घालत असाल तर रात्री झोपताना तुम्हाला काढायची गरज नाही आहे. पण जर मल्टिपल क्वांटिटीमध्ये रुद्राक्ष असतील तर ऑब्व्हियसली आपण ते पाठीवर किंवा पोटावर झोपेमध्ये आपला कंट्रोल नसतो, तर रुद्राक्ष डॅमेज होण्याचे चान्सेस असतात, आपल्याला लागण्याचे चान्सेस असतात. तर ते अवॉइड करण्यासाठी, ते टाळण्यासाठी रात्री झोपताना तुम्ही ते काढून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती तुम्ही अंघोळ झाल्यावरती ते परत धारण करा. याने काय होईल की तुम्हाला शांत झोपही लागेल, रुद्राक्ष डॅमेज होणार नाही. आणि दुसरी प्रोसेस अशी आहे की तुम्ही रुद्राक्ष, जर काही लोक असे असतात की सिंगल क्वांटिटी असू दे, मल्टिपल क्वांटिटी असू दे, म्हणजे माझ्यासारखे थोडक्यात, ज्यांनी भरपूर रुद्राक्ष धारण केलेले आहेत भरपूर वर्षापासून आणि ते 24/7 घालतात. कारण रुद्राक्ष त्याच्यासाठी एक चांगलं ॲडिक्शन बनलेलं असतं. म्हणजे रुद्राक्षाने त्यांची लाईफ एवढी छान परिवर्तित केलेली असते, छान अपेक्षित परिवर्तित केलेली असते की ते रुद्राक्षाशिवाय राहू शकत नाही एक क्षणही. ते पूर्ण रात्र ठेवून, रात्रभर रुद्राक्ष घालून ठेवणं त्यांना जमत नाही. तर ते मॅक्सिमम रुद्राक्ष घालतात, 24/7 घालतात माझ्यासारखी लोक. अशा केसमध्ये तुम्ही घालून ठेवत असाल, कारण एक साऊंड स्लीप पण लागते रुद्राक्ष घातल्यानंतर. खूप लोकांना रात्री झोपेचाही, निद्रानाशीचाही प्रॉब्लेम असतो, समस्या असते. तर त्याच्यासाठी रुद्राक्ष घालून जर ते लोक झोपले तर त्यांना त्याचाही चांगला उत्तम असा फायदा होतो. तसं करून तुम्ही रुद्राक्ष रात्री घालून झोपत असाल तर दुसऱ्या दिवशी आंघोळ करताना ते रुद्राक्षाचं पाणी शरीरावर जाणं पण चांगलं असतं. आणि रुद्राक्ष तुम्ही जर आंघोळ करताना घालताय तर मेक शुअर करा की ते प्रॉपरली क्लीन होतं आहे. कारण रुद्राक्षाचा आउटर सरफेस असा असतो की त्याच्यामध्ये इझिली साबण किंवा पावडर अडकून जाते. तर तुम्ही मेक शुअर करा आंघोळ करताना तुम्ही रुद्राक्ष प्रॉपर क्लीन करताय. स्वतःचं शरीर आपण जसं क्लीन करतो स्वच्छतेने, तसं रुद्राक्ष पण प्रॉपरली क्लीन करा. त्याच्यावर साबण किंवा पावडर अडकला नाही ह्याची काळजी घ्या. म्हणजे ते प्रॉपर, कारण त्याचा बाहेरचा सरफेस जे आहे, जे पोर्स आहे, जे होल्स आहेत, त्याच्यात आतून त्याची रुद्राक्षाची एनर्जी येते, बाहेरून ती स्प्रेड होते. त्यामुळे ते क्लीन दिसणंही आवश्यक आहे. ते क्लीन राहिलं तर त्याच्यातून व्हायब्रेशन एनर्जी बाहेर येते आणि जे आपल्याला सपोर्ट करतं, असं आहे. आणि जर आपण रात्री जसं तुम्हाला सांगितलं की झोपताना नाही घातलं, आंघोळ करतानाही नाही घातलं, तर तुम्ही काय करा,
तर क्लीन तर ते झाले पाहिजेत. तर काय करायचं की आपल्या दोन्ही हातामध्ये, तळ हातामध्ये रुद्राक्ष घेऊन ते वाहत्या नळाच्या पाण्याखाली काही सेकंद आपण धरले तर पाण्याच्या फ्लोने ते क्लीन होतील आणि मग स्वच्छ सुक्या कपड्याने ते पुसून ठेवायचे. आणि पूजा आपण देवाला हा किती धावपळीच्या जगात असलो आपण तरी 2 मिनिटं तर आपल्याकडे असतात देवाची पूजा करायला. तेव्हा त्या रुद्राक्षाला तुम्ही अगरबत्ती दाखवू शकता. तुमच्या ज्या ब्लेसिंग्स आहेत त्या रुद्राक्ष स्वरूप रुद्राक्षाकडून तुम्ही मागू शकता आणि मग ते तुम्ही धारण करू शकता. ही एक हॅबिट तुम्ही बनवू शकता. एवढंच करायचं सकाळच्या वेळेला तरी म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं रुद्राक्ष डेली बेसिसवर क्लीनही होते आणि त्याची एनर्जायझिंग म्हणजे प्राणप्रतिष्ठा पूजा ही डेली केली जाते असा प्रकार आहे. आणि 15 दिवसाने किंवा महिन्याने किंवा आठवड्याने तुम्हाला असं वाटतं की रुद्राक्ष खूप ड्राय दिसत आहेत कारण आपण घरातच नसतो 24 तास. आपल्याला कामानिमित्त बाहेर फिरावं लागतं धुळीमध्ये मातीमध्ये पोल्युशनमध्ये. तर किती काळजी घेतली तरी थोडंफार ते रस्टी होतं किंवा मग त्याच्यामध्ये काही ना काही माती वगैरे अटकते. तर असं वाटत असेल तुम्हाला तर 15 दिवसांनी 1 महिन्याने तुम्ही काय करा ते अजून हे जो तळ हातात धरून रुद्राक्ष जे साफ करायची प्रोसेस सांगितली आहे ती करा. थोडा जास्त वेळ घेऊन स्वच्छ कपड्याने पुसा आणि एक स्पेअर टूथब्रश ठेवा तुमच्याकडे आणि तुमच्या घरात जे ऑइल असेल सॅन्डलवूड ऑइल मिक्स विथ ऑलिव्ह किंवा नुसतं ऑलिव्ह ऑइल असेल किंवा पॅराशूट ऑइल असेल तर ते त्याच्या सरफेसवर लाईटली स्पेअर टूथब्रशने अप्लाय करायचे आणि जेणेकरून रुद्राक्ष लाईव्हली दिसतील, दिसायला छान दिसतील आणि त्याच्यामध्ये एक एनर्जी इन्वोक होईल. ते दिसायलाही खूप छान दिसेल. तुम्ही जर ही प्रोसेस फॉलो केलीत ना तर त्याच्या रुद्राक्षाच्या लॉन्जिटिव्हिटीच्या हिशोबाने पण हे तुम्हाला मदत करेल. तर बस एवढंच आहे. बाकी काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी नाही आहेत. भरपूर लोक तुम्हाला भरपूर कॉम्प्लिकेटेड गोष्ट सांगतील करायला. कंटिन्यू 2-2, 3-3 दिवस रुद्राक्षाला इथे ह्याच्यात ठेवा, त्याच्यात ठेवा, 24 तास, 48 तास, 50 तास हे सगळं करण्याची काहीही गरज नाही आहे. मी ह्या सिंपल गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही फॉलो करा. ह्याच्यामध्ये रुद्राक्षाची काळजीही घेतली जाते. ह्याच्यामध्ये रुद्राक्षाची पूजा एनर्जायझिंग ही प्रोसेसही पूर्ण केली जाते. त्याचा मानही राखला जातो, त्याचा सन्मानही राखला जातो. आवश्यक सगळ्या गोष्टी आपण करतो रुद्राक्षासाठी. बस एवढंच आहे. तर हेच होतं या व्हिडिओमध्ये. बाकी आपण भेटूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषयासकट. तर सगळ्यांना पुन्हा एकदा श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा. ओम नमः